रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साहेब, आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे। काय सांगाल? आज देशभरामध्ये गणेशोत्सवाचं गणरायाचं उत्साहात आगमन होतं आहे। त्याच पद्धतीने संभाजीनगरमध्ये आमचं ग्रामदैवत संस्थान गणपतीमध्ये सुद्धा आज आमच्या सर्वच आमदार असतील, लोक खासदार असतील, सर्वांच्या हस्ते आरती झालेली आहे। एक चांगली सुरुवात दरवर्षी इथून होते। आम्ही सर्वच पक्षाचे लोक एकत्रितपणे येऊन हा उत्सव साजरा करत असतो, म्हणून एक आनंदाचं वातावरण या शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं। बरं, काय साकडं घातलंय? गणरायाला एवढं साकडं घातलंय की पाऊस चांगला झालेला आहे, परंतु शेतकऱ्याचा आता नुकसान होऊ देऊ नको। सर्वांना सुखी ठेव। गणराय स्वतःच विघ्नहर्ता आहेत, म्हणून या सर्वांची काळजी मला वाटतं गणराय घेतील। बरं, तुमच्या मागे हे बरेचसे विघ्न लागलेले आहेत, विघ्नहर्ता आहे, विघ्न हरतो हा। माझ्या मागं विघ्न लागलेले वगैरे नाहीत। काही लोकांनी लावायचा प्रयत्न केलेत, पण विघ्न हरतात ते सर्व आता काढून टाकेल। बरं, खैरे साहेब म्हटलेत की पुढच्या गणपतीपर्यंत आमचं सरकार येऊ शकतं, म्हणजे तुम्ही सत्तेच्या बाहेर जाल। खैरे साहेबाचं भाकीत त्यांनी केलेलं ते भाकीत आहे, ते कधी खरं होत नसतं। महायुतीचं सरकार हे 5 वर्ष चांगल्या प्रकारे सरकार चालवेल आणि यामध्ये कोणताही वादविवाद कुठं होण्याची शक्यता सुद्धा नाही। बरं, ते गुरु शिष्य प्रेम पाहायला मिळालं, आमचे मार्गदर्शक असं तुम्ही त्यांना संबोधलेलं होतं। हा संस्कृतीचा भाग आहे। बरोबर काम केल्यानंतर एखाद्याचा सन्मान करणं ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते, म्हणून खैरे साहेबाचा मी तो मान केलेला। मनोज जरांगे आज मुंबईला जात आहेत, गणेशोत्सवाच्या काळात नाही, यावर मी भाष्य करणार। 50% टैरिफ आज से लग चुका है, यहाँ से कई सारी कपास जाती है। देखिए, अब ये जो सेंट्रल की जो पॉलिसी है वो ये सब डिसाइड करेंगे। अमेरिका ने जो 50% का जो लगाया हो, तो उसके ऊपर सरकार, सेंट्रल गवर्नमेंट उसके ऊपर निर्णय लेगी, लेकिन उससे ज़रूर अपने लोगों को दिक्कत होती है। तमिलनाडु के जो मुख्यमंत्री हैं वो बिहार में आज रैली करेंगे, किस तरह देखते हैं? देखिए, ये अभी इलेक्शन का माहौल है, वहाँ सब लोगों की रैली होगी, लेकिन वहाँ आएगी बीजेपी की सत्ता।